रोज पूर्व येताना तोच ह्या असा मोहर हा आंबो फुलता आणि जी पालवी येता नवीन ती वेगळी. तेका पण मोहर येवचो ना. पण ह्यो जो मोहर येता तीच खरो. किती झालं. आता तो सुद्धा आंब्यातलो मोहर तो दिसता तो झाडी आंबो फुलता म्हणजे त्याला काही येणार ना. मोहरता म्हणजे त्याका मोहरता म्हणजे त्याका हे येतं फळा येतं. हां ह्यो त्यातलो फरक बाकी काय नाही. आता हे सगळे पुरे ना एका हिल्यो खंयच्या आंब्या गारपाक कलमा तर ते ह्या आसा त्याच्यात. आता सगळे आंबे लागतले हेच खरं बाकी काय नाही. काळो होता तर काय असतं ती खार असतं खार. ते खार पडले काय आंबो धरणार नाही. काय धरणार ना. म्हणजे तो फुलता हो त्याका ती खार पडता आणि नाही हां. नाही फुलता ते का ना मोहरता त्याचा खार पडतं. त्याच्यापासून मग ते बंधना जळतात अशी आहे. मोहरला तोच आंबे लागतो त्याचा बारीक बारीक हां तोरा. पण तुम्ही त्याच्यावर खार पडता नाही त्यावेळेस त्याच्यावर फवारणी वगैरे केली ना तर मग ते आंबे गळतो. पालावाडीतला आंबा त्याच्यावरून आलेला पालावाडीतला आंबा मोहरला बघा पुष्कळ यंदा मोहरला यंदा चिखलच होईल आंब्यांचं. गाव एकच आहे. ग्रामपंचायत वेगळी बनवली. हायवे मध्ये आल्यामुळे 2 भाग झाले एका गावाचे. त्या गावात आपण आलेलो आहे. तिथे पण बघा आंब्याचा मोहर पहा केवढा किती झाला आहे तो फुलला आहे. यंदा सर्वीकडे मोहरच मोहर. मंडळी हे पहा किती छोटेसे झाड आहे. 1च वर्ष झाले आहे. ह्या आंब्याच्या झाडाला पुष्कळ मोहर आला आहे. पहा तुम्ही पाहू शकता.
येत आंबोवा तेव्हा हा. कधीच मोहर येणार नाही. म्हणजे आमच्या बघण्यात ना विजय सौंदराक आता पहिल्यांदा मोहरलो अरे विजय सांगता माझ्या 72 वर्षात माका कधीच त्याका मोहर दिसलो नाही. मग 5 वर्ष माझी वजाच कर आणि आता बघताना संपूर्ण म्हणतो असं मोहरलो सगळीकडे म्हणजे देवाची करणी. देवाचीच करणी म्हणावी, स्वयंभूची करणी म्हणावी. म्हणजे निसर्गाची ह्या म्हणावं आहे का निसर्ग आपण चांगलो हा. माणूस धड नाही. परंतु तुम्ही या गावात राहतात ना, हो. जरा ह्या आंब्याविषयी माहिती द्या. आणि आपला इथे बरेच वर्षांनी मोहरला आहे आंबा, फुलला आहे, तर त्याविषयी जरा माहिती दिलात तर बरं होईल. आमच्या तर बघण्यात ह्यो आंबो आम्ही कधीच बघू नव्हतो, म्हणजे असं मोहरलो होतो. आता ह्या पहिल्यांदाच आम्ही असं बघलो की म्हणजे निसर्ग आपलं निसर्गाची कृपा चांगली असते. निसर्गाची कृपा चांगली असल्यामुळे का ना आपण माणसानं सगळा निसर्गात विसरलो. त्याच्यामुळे आता बघा हे मोहर असं इलो की पान पण दिसणार नाही असं मोहर. म्हणजे निसर्ग कसं होतं बघा, निसर्ग सगळ्यात चांगलं असं सगळ्यात उत्कृष्ट निसर्ग असा. आणि मोहर पण ह्या माझ्या तर बघण्यात ह्यो आंबो कधीच मोहराक नव्हतो. मी पहिल्यांदा तसं आंबो बघलो ह्यो मोहरलो. कारण ह्याका देवाची देणगी म्हणा होईल. काय देवाची देणगी म्हणजे कसा देव आणि निसर्ग म्हणजे देवच आहे. त्याचा वेगळा नाव ठेवची गरज नाही. निसर्ग आपले देवच आहे. निसर्ग म्हणजे देवच आहे. आपण आता ही शेतकरी माणसं असतात वाव वाटतात काय करतात म्हणजे पोटा पाण्यासाठी वाव वाटतात. म्हणजे निसर्गाची देणगी आहे ना. निसर्ग हे आपलं देवच म्हणावं. निसर्ग ह्या देवाची देणगी ही निसर्गाची आहे. आणि म्हणून ही निसर्ग आपणाक वयाचा आपणाक फळ देतात निसर्ग. पण आपण त्या माणसांना त्याची जाणीव ठेवू कोणाची निसर्गाची. म्हणून म्हणतात का ग्रामपंचायत स्वच्छता अभियान वगैरे ह्या झाडे लावा झाडे जगवा. म्हणजे झाडे जशी लावशात तसं निसर्ग आपल्यात चांगली कृपा ठेवतो. ह्या चांगला उदाहरण आपणाक निसर्ग आहे. आता सध्याच्या ह्याच्यात ह्या 2026मध्ये ह्या चांगला उदाहरण दिलेला कोणी इथं निसर्ग की असं मोहर आज न धरणारी फळा न मोहर येणारी झाडा आज ती मोहरलेली असेल. का मोहरलेली असेल तर निसर्ग चांगल्या प्रकारे निसर्गाचं वातावरण असं. आणि असं वातावरण ह्या 2026मध्ये कोणाचं दिसणार नाही. ह्या आम्ही बघलेला असा ह्या ह्या आपट्याकडला झाड आहे त्याच्या आंब्याचा. म्हणजे आमच्या बारा दसऱ्या वक्ता आम्ही सोना लुटू घेतो तेव्हा काय ह्यो आंबवा पहिलं एका अजून त्याचं फळा आम्ही कधी बघू करता मोहर कधी येता काय येतं. पण ह्या आम्ही पहिल्यांदाच बघलो की असं मोहर येतात. त्याशिवाय या ईश्वर असा ह्या असा आपलं निसर्ग म्हणजे बघा निसर्ग काय असा. आता असं ओवळण नसतं तर ओवळण पण फळं बघा मस्तपैकी फळं इलेली असतात. काय लाल बुंद फळं ही फळं आम्ही लहान असताना आम्ही खाऊ ती फळं ओवळणीची. ही बघा मस्त लाल लाल बुंद अशी फळं येऊ होईल. म्हणजे निसर्ग काय देणार ना हा बघा ही फळं आम्ही लहानपणी आम्ही खाऊ. ही बघा ही फळं खाल्ल्यानंतर काही एक नक्की बरी नाही फक्त काय धुवून खाऊची असतं. याच्यात कसं धुरलं बसलेलं आहे बघ ही साल अशी काढायची आणि ती खाऊची असतं. एक नंबर याच्यात पौष्टिक तत्व असायचं. गोडा म्हणजे जास्त शुगर नाही काय नाही. शुगरच्या माणसं एक नंबर हा. शुगरच्या माणसाने ह्या खायचा ह्या फळ. ज्याची शुगर लेवल जर वाढली असत तर ह्या फळ खाल्ल्यामुळे शुगर आपल्या कंट्रोलमध्ये येतं ह्या फळ खाल्ल्यामुळे ओवळणीचं. कारण ह्याच्यात ना जरा खरकेपणा असा त्याच्यामुळे फळ पण व्यवस्थित असतं. या कच्चा फळ खाल्ल्यामुळे काय असं कच्चं अजिबातच चव नसतं कच्च्या फळ. हा बघ
फक्त टवटरीत लागतो ह्या जरी खाल्ला तरी काही एक ह्या नाही अशी निसर्गाची आपली ह्या असतात म्हणजे निसर्ग आपणाक चांगल्या प्रकारे फळा वगैरे सगळा देता वन औषधी देता हे औषधच आहे औषधी झाड होय आता आंबे धरल्याच्या नंतर मग बघा काय तर एक आंबो हे त्या झाडा रावातून आंबो एक आंबो रावातून काय गे यंदा आंबो खूप मोहरलो पिकलो आमच्या घरापाठी येऊन बघा हम्म. काय त्याचा काय विषय आंबो एवढं मोहरलो त्याचं आता थंडी थंडीमुळे थंडी आणि मोहरने आणि फुलले बरोबर आमचो कंकर आंबो जो पाटल्याला आता असा त्याका 150 वर्ष झालेली तर आज माझा वय असा 52 त्याच्यापासून तो हा म्हणजे माझा 52 धरला तर वाढला आडला बेल तर आज 150 वर्षाचा आंबो असा कोणाही काही विचारलात तरी आमच्या बामणवाडी थळकरवाडी कुळकरवाडीत कोणाही काही जरी विचारलात तरी तो आंबो पेटन असा आता ती लहान झालेलं पण झाड यदा आता थंयसर आमच्या अनाव गावात जर भरला तर या 4 वाडीत यदा झाड नाही असा तर व्यवस्थित धरला काय सगळी थंयसर खयच्या टायमाक जावल्यानंतर उद्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेटूक सुरू होतलो तो मे महिन्याच्या 2 आठवड्यात खाली ह्या उचलूकच काढता तो यंदा भरपूर इल्लेलो विचारायचं असेल देवाचा केव्हा आपल्या 2 लिंगा आहे 2 नंदी आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो 12/5 5वा मान आहे आमच्या बाजूला आमचा वस आहे हे आम्ही सांगू शकतो ते नारायण मंदिर आहे ते आहे त्या ते वस आहे बाकी आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही आम्हाला राजकारणाबद्दल विचारू नाही बघा मंडळी हे आपल्या श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर याचा पाठचा परिसर जाता येतं तिकडे देवळाकडे पावसात रस्ता बंद असतो ह्या रामदेव मंदिराकडे पाठीवर झाड आहे केक बघा रस्ता असा गेला आहे रामदेव मंदिर देवळाच्या पाठीमागे आलो आहे बरोबर आपण श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर या साईडने गेलं का भटजींचं कंपाऊंड देवाच्या बाजूला बघा असं आहे देवळाच्या पाठीमागे एक रस्ता आहे जाण्या येण्यासाठी पहा पावसात काय येऊ शकत नाही आपण ना बाबा शॉर्टकट आलो आहे देवळाच्या पाठीमागे पूर्वाने बरीच झाडं लावली आता बघा बेल आहे वडाचं झाड
पिंपळ ही देवाची पाठची बाजू आणि तिकडनं पण असा रस्ता आहे त्या कंपाऊंडमध्ये यायला. हे पहा देवळाकडे आलो. हे काय कधी दिल्यात काल? त्याचं नाव काय? नाव देवांश. देवांश. तुझी गाडी कुठे आहे? मंडळी आज बघा धुकं पडलं म्हणजे ते खार पडली म्हणतात. आंब्याचा मोहर जरा जळला आहे, काळा काळा झालेला आहे. त्यातून कमी प्रमाणात फळ लागणार. नवीन आंबोली असं सर्व हे बघ. हा बघा दादा कधीच मोहर नाही ह्या बघा आलेलं खरी खरी मोहर. तुम्ही आता कसं लिहिलं? आता मी कालवडीतो. जो आता मोहर इलो ना आपलो यंदा आंबो खूप मोहरला. तो कशामुळे काय काय ह्याच्या आधी एवढं मोहरा मोहर आंब्याचं आता नाही, पूर्वी अशी थंडी पिंडी राहिली पूर्वी मोहर. हां. हेच यंदा ह्या 2 वर्षात नाही एवढं, पण पूर्वी व्यवस्थित अगदी असं मोहरा चांगल्या हवं. यंदा पुष्कळ मोहरलो. आणि यंदा थंडी सुरुवातीपासून म्हणजे नैसर्गिक ज्या ह्या असतात नैसर्गिक ह्या झाल्या सगळी झाडांच झाड मोहरला. किसक म्हणतो होईल. तुमच्या वेशीवाडीच्या टोकात. हो ते भाग असा की तिकडे कुडाळची नदी येता ना, ती एक जाते भंगसाळ, ती येतात आपली एक जाते आणि तारकर्ली, अशा 3 नद्यांचा संगम एकत्र आपली जाते. ते भाग बरा म्हणजे धार्मिक एका तिथं देव जातच म्हणजे स्नानाक वगैरे. चष्मा लावा. यंदा मोर खूप आणि यंदा आंबे खूप लागतले. गावठी आंबे
कलमाचे आंबे आणि ते पाड चुकीचे हे आहेत ते पाडान त्यांचं चिकल लागतं ना. आंबे आम्ही खूप खातलो, यंदा खूप मजा करतलो. यंदा सिंधुदुर्गाक खूप लागतले म्हणून आंबे लागतले रोज आमका खाऊ गावतले म्हणून आम्ही खूप खुश. बाय.